सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी सुटले एकदाची. मला वाटलं पुढचं वर्ष बघायला मिळतंय की नाही. यू मीन नो केटी? नॉट अट ऑल. वाव. ए तू तुझा रिझल्ट सांगितलंच नाहीस मला अजून. 3 विषयात केटी. तू म्हणजे केटीची हॅट्रिकच मारली आहेस. ए शाणे, तू पास झालीस ना, चल पार्टी दे मला. पार्टी? हॅलो, कसला विचार करतेस? पार्टीचा विषय काढला ना, लगेच तोंड एवढूच झालं तुझं. तसं नाही ग, पास झाली आहे पण मार्क कमीच आहेत ना. तुला माझ्या बाबांचा स्वभाव माहिती नाहीये. कसा दाखवू त्यांना रिझल्ट? अगं सोपं आहे, आईला पटव ना, नाहीतर शिर्याला सांग, तो अगदी एक्सपर्ट आहे. होप सो. चल चल. शलाका, अगं चप्पल घालून आली आहेस तू. आधी बाहेर हो. आधी ऐक ना, माझं काम आहे तुझ्याकडे महत्वाचं. ते नंतर बघू. चपला घालून कशी येतेस? भीमाबाई आताच पुसून गेली. जा बरं तू जा. आबा, आबा काय करताय? थांबा, मी मदत करते. शलाका आली. हात सरळ करा ना आबा. थांब थांब थांब, धरले ना जरा आठवत. आता आबा हो तुम्ही. हा थांब, हळू 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 अगदी हळू असं हळू सरकव. झालं की नाही? झालं की नाही काय? मी धब्बा घालत होतो, तू काढून टाकलास. मला वाटलं तुम्ही घातले नाही ना, नको तो उद्योग. सांगितलं पण तुला. बरं, घालून दे. मला बरं घालायला पाहिजे काय? मी घालते ना. नको नको, तू जा, तू गेल्यावर मी घालीन. काय काय हवंय काय तुला? काही नाही काही नाही, आबा, मला वाटतं काय विचारायला आलीस. काय झालं? मी बाहेर चालली आहे. आणू का काही तुमच्यासाठी? मला काय नको, जा. तुमचं चूर्ण. नाही, चूर्ण वगैरे काय नको, चूर्ण नको, तू पूर्ण जा वगैरे. जा. जाऊ? हो जा जा जा, 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 जा. काय रे, काय झालं? असं डोक्याला हात लावून का बसलायस? बाबांनी सगळे वाट लावून टाकली. कसली? अगं तुला सांगून काय उपयोग, जा तू. हे असं काय करतो? सांग ना मला, काय झालं? सिद्धूच्या बाबांनी सिद्धूला फोडून काढलाय. का? सुजलाय, तो काळा निळा पडलाय, आणि हे सगळं आपल्या बाबांमुळे. अरे पण आपल्या बाबांचा काय संबंध? आपल्या बाबा भेटले होते ना सिद्धूच्या बाबांना, तर सांगत होते सिद्धूचे बाबा की आमचा सिद्धू अभ्यास नाही करत, हुंदडत असतो, कमी मार्क्स मिळालेत. बस झालं, आपल्या बाबांनी त्यांनाच लेक्चर द्यायला सुरुवात केली. काय म्हणाले? म्हणाले अभ्यास करत नाही म्हणजे काय, फोडून काढा ना त्याला, कमी मार्क्स मिळालेत ना. अहो असा असा वागला ना तर डोक्यावर मिऱ्या वाटेल तुमच्या. जरा भावी जरा धाक, शिस्त म्हणजे शिस्त. बाप रे, मग काय झालं? मग काय, खवळले सिद्धूचे बाबा आणि घरी जाऊन फोडून काढला ग त्या सिद्धूला. काळा निळा पडलाय, कालपासून बोलत नाही माझ्याशी तू. कोण? आता काय सिद्धूचे बाबा बोलणार आहे, सिद्धू बोलत नाहीये. मी म्हंटल माझा काय संबंध? मग तो म्हणतो तुझ्या आणि तुझ्या बाबांचा तरी संबंध आहे ना, म्हणून बोलत नाही. बाप रे, बाबा रिझल्ट
काय ग काय अशी काय बडबडतेस काय म्हणालीस नाही काय नाही. हे बाबांना जाऊन सांगू नकोस ऐक ना. शलाका ए शलाका शलाका ए शलाका अगं फोन काय कुठल्या तंद्रीत असते. हॅलो 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 ए आई काय हे पुस्तक बनव. काय छान आहे वाच ना तू. शलाका डोकं बिकं फिरलंय का भलते वेळी काय आहे? शलाका ए शलाका आजचा पेपर कुठे आहे दे बरं जरा वेळच मिळत नाही मला. शलाका अगं पेपर दे ना झोपतेस काय हे घे. वेळच मिळत नाही का वाचायला. हे झालंय माझं वाचून. अगं बाई शलाका अगं मटकी भिजत घातली होती मी विसरूनच गेले. बी ब्रेव. अगं शलाका काय पायात पायात करतेस काय उभीस खांबासारखी काय झालं. आई एक न्यूज आहे. कसली आहे चांगली आहे की वाईट आहे. आता चांगली का वाईट ते तूच ठरवायचंस. म्हणजे काय म्हणजे ग्लास अर्धा भरलेला असेल ना तर ती चांगली बातमी होते आणि ग्लास अर्धा रिकामा असेल ना तर ती वाईट बातमी होते. पालळ नको कसली बातमी आहे ते सांग तू. मी टीवायला गेलीये. अगं बाई शलाका म्हणजे रिझल्ट लागला सगळीकडे थट्टा कसली करतेस. रिझल्ट आहे बघू किती टक्के मिळाले. शलाका मी म्हणलं होतं ना ग्लास अर्धा. काय म्हटलं होतंस तू काय म्हटलं होतंस. अगं 53%. लाज वाटली पाहिजे तुला. काय केलंस तू वर्षभर हा. ए आई ओरडू नकोस ग. अख्ख्या सोसायटीला सांगणार आहेस का. हा अगं पण आता त्यांनाच त्यांच्याशीच बोलतो. ए आई असं नको का करूस. काय प्लीज त्यांना आज नको ना सांगूस. शलाका त्यांना कळल्याशिवाय राहणार आहे का. अगं मीच सांगेन त्यांना पण त्यांचा मूड बघून आज नको प्लीज. मी तुमच्या दोघांच्या मध्ये पडणारच नाहीये कळलं ना. तुझं तू बघून घे. ए आई आई नाही आणि काही नाही. आई रिलॅक्स. घरात एकाला तरी कळलं. वर्षभर नुसत्या उन्हाळक्या केल्यास अभ्यास सुद्धा केला नाहीस तरी एवढे मिळाले. मस्त ना. काय मस्त आहे शलाका. 53% मस्त आहेत का. हा थोडासा अभ्यास केला असता आणखी थोडी मेहनत केली असती तर फर्स्ट क्लास मिळाला असता. खरंच खरंच काय डोकं वापरायचं नाही ते भलत्याच ठिकाणी वापरायचं. एवढी बाबांपासून तोंड चुकवायची पाळी आली असती का. काय कमी असते का तुम्हाला शलाका. तुम्हाला सगळी हौस मौज चालते ना तुमची. मग थोडा आईबाबांच्या समाधानासाठी करावा बरं का अभ्यास. क्यूट आहे ना. काय क्यूट आहे. अगं ही लोकेशन्स बघ ना. सीनरी तर फर्स्ट क्लास. तुला सांगते आई स्वित्झर्लंड म्हणजे ना आहा. बोलू नकोस तो फोन घे बरं जरा. तू घे ना. शलाका आता ह्या वेळेला पमा मावशीचाच येणार ना. घे ना. वाटत सुद्धा नाही पोरगी झालेली होती. हॅलो हा हा हो हो घरातच आहे हो हा हो बरं. बाबांना रिझल्ट कळलेला आहे. आयुष्याच्या बाबांनी सांगितलंय तुझ्याशी बोलणार आहेत आता येऊन. फोन उचल. आयशा कशी आहेस काय. बरी होते सकाळपर्यंत. आता मेली आहे मी. काय गरज होती तुझ्या बाबांना माझ्या बाबांना सगळं सांगायची रिझल्ट लागलाय म्हणून. तुला माहितीये का अख्खा एक दिवस मी कसा काढलाय तो. सॉरी काय. बी ब्रेव बी ब्रेव. शिर्या
शलाका शलाका काय काय ग स्वप्न बघतेस काय मिस वर्ल्डची की ऑस्करची? शिर्या हा मला खूप भीती वाटते रे. कसली ग? मिस वर्ल्ड व्हायची? नाही रे, मग बाबांची. बाबा नाही म्हणाले मिस वर्ल्ड साठी? गप रे. अरे माझा रिझल्ट लागलाय. काय सांगतेस? हळू ना, ओरडतोस काय? किती %? 53. 53? बाबांना कळलं. कसं? आयशाच्या डॅडींनी सांगितलं. तुला कसं कळलं? आईनी सांगितलं. तिला कसं कळलं? बाबांचा फोन आला होता ना. काय म्हणाले? भयंकर चिडले होते. कुणावर? माझ्यावर. का? अरे माझा रिझल्ट लागलाय ना. अरे हो. शिर्या असं काय बघतोस? मला तुझ्या जागी चेहरा दिसतोय का? कोणाचा? सिद्धूचा. कसा? काळा निळा पडलेला सुजलेला. ते बघ इथे सुजलं ना की शिर्या मी तुझ्याकडे मदत मागायला आले रे. आत्ता करतो मदत. हा हा बघ हा स्प्रे. किती लागलं ना की हा स्प्रे मारायचा म्हणजे दुखत नाही. हा ठीक. आणखी नाही हे क्रीम किती सुजलं ना की हे लावायचं सूज ओसरते. हा हे ठेव ना. तू काम कर हे हेल्मेट वापर म्हणजे काय बाबांनी ना असा बाउन्सर टाकला ना काही फेकून ऐक तरी. एवढी मदत करतो हिची पण काय नाही हिला. परीक्षेत अपयश मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या. अरे देवा, वाचायला पाहिजे काय भयानक झालं. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडील मारतील या भीतीने एका विद्यार्थिनीने मांजर जळलं. कसले आवाज काढते? झालं का तुला? तू काय लपडलं पाहिजे? रडते की काय? रडते काय झालं काय? हे शिर्याने मारलं का तुला? नाही मारणार नाही. तो चांगला सज्जन आहे तो मुलगा. मग काय झालं? पडली आपडली डोक्या बिच नाही? नाही आबा, काय मी तुम्हाला सांगितलंच नाही. सॉरी आबा. काय काढू काय? माझा रिझल्ट लागला कालच. नापादीपा झाली की काय? नाही हो आबा. नाही ना. शाब्बास शाब्बास. तू नापास नाही, तू हुशारच आहेस तू. मग काय झालं? मग प्रॉब्लेम काय? रडायला काय झालं मग तुला? बाबा. बाबा काय झालं बाबाला? सकाळी बरं होतं बॅग घेऊन गे. बाबांना नाही काय झालं. मग? त्यांना कळलंय की मला फक्त 53% मार्क्स मिळालेत. ते भयंकर चिडलेत आणि आता घरी यायला निघालेत. आबा मला खूप भीती वाटते हो. काहीतरी काय भीती वाटते म्हणजे काय? तुझा आबा काय तुझा बाबा खाणार आहे तुला काय बाबा? हा तू काय घाबरू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. हा घाबरू नको. नक्की ना आबा? नोकरी म्हणजे काय अगदी 100% पाठीशी. तू अगदी काळजी बघू नको. हा तू एक काम कर. तू त्याच्या आल्या त्याच्या समोर जाऊ नकोस. हा चालेल. कुठेतरी बाबा दुसरीकडे जा. कुठे जाते? कुठे मी आता खोलीत जाऊन बसते ना माझ्या. कुठे जागा बसते? तुझ्या मैत्रिणीकडे राहा सरळ. हा पण त्यांनी नंतर विचारलं म्हणजे? त्यांनी विचारलं तर खरं सांग. मी TYच्या क्लासची चौकशी करायला गेलो होती म्हणून सांग. चालेल. हा इकडे झाली कुठे लगेच चालेल म्हणून. मी तुझी एवढी बाजू घेतलेली आहे. तू माझं एक काम करायला पाहिजे. नक्की करीन. सांगा तर तुम्ही काय. तू मला वचन दे. वचन दिलं. कसलं नाही विचारलं. बरं कसलं? पुढल्या वर्षी फर्स्ट क्लास मिळवशील असं वचन दे. नो प्रॉब्लेम आबा. नो प्रॉब्लेम काय ते कॉलेजची भाषा नको. नो प्रॉब्लेम डोक्यावर हात ठेवून सांग. पण आबा. काय पण आबा काय? तुला गॅरंटी नाही. हा गप्प राहिली कोणाची गॅरंटी नाही. माझी फर्स्ट क्लासची. असं काय बोलता आबा? मी फर्स्ट क्लास नक्की मिळवेन. कशी हुशार आहेस तू. हा शाबास. मला खात्री आहे तू मिळवशील फर्स्ट क्लास. मध्ये मध्ये वेळासाठी करते ते काय फिल्म बिल्मचं काय ते सिनेमे डोक्यात असतं म्हणून मिळवशील फर्स्ट क्लास. ते होतं आबा कधी कधी. मिळवशील. आणि यंदा तसं नाही होणार. तो एक चांगला रामबाण उपाय माझ्याकडे आहे आणि तो उपाय मी करणार आहे. काय? तू अभ्यास कराच. एक वेताची लांब नसतं कसं छमछमीत छडी आणून देणार हे खरं. काय बाबा? कुठे झाली कुठे झाली? मी आवडते ना मैत्रीण. आवडती नको. तो निघालाय तो एक खवीस आतमध्ये खाऊन तू सात आवडतो. अशीच नाही. तू काय हेअरस्टाईल करायची मैत्रिणीच्या घरी कर बेडरूम मध्ये. लवकर जा.
शलाका शलाका हे शलाका लाडावून ठेवले तिला. काल रिझल्ट लागला ह्या कार्टीचा अजून तिने सांगितलेलं नाहीये. मला माहिती आहे सगळे जण सामील आहेत तिला. शलाका अरे शेखर इकडे इकडे काय झालं काय ओरडायला? अहो आबा काल हिचा रिझल्ट लागलाय. 53% मार्क मिळून आले. 53. 53? अरे वा. अहो अरे वा काय बोलताय तुम्ही आबा? फक्त 53% मिळाले. अरे पण शेखर तू म्हणत होतास ना की पास व्हायची सुद्धा खात्री नव्हती म्हणून. 53% चांगले झाले. तुम्हाला सांगतो तू बोल बोल काय सांगतो. तुम्हाला सांगतो आबा फक्त 53% मिळाले. ह्या 53%ला कोणी काहीही विचारत नाही. बाकीच्या मुलांना नाही मिळत सगळे मार्क. काय यांचा प्रॉब्लेम मला खरंच कळतच नाही. हे तू समजून घे. काय माहिती आहे का शेखर, प्रॉब्लेम असा आहे की त्या परीक्षेच्या सुमाराला मुंबई बंद होती. पण संप वगैरे होता. अरे 10वीच्या छोट्या छोट्या मुलांच्या परीक्षा रद्द नाही का झाल्या? मग आबा आत्ता SY ला होती ही. हो. हिचा आणि त्या 10वीच्या मुलांचा काय संबंध आहे? अरे असं कसं म्हणतोय बरं का शेखर, ज्या माणसाच्या सामाजिक जाणीवा जागृत आहेत त्याच्या मनावर परिणाम होणारच. हा कसं झालंय ते? हिच्या वर्गात बाकीची मुलं नव्हती त्यांना बरे मिळतात मार्क. हिलाच काय झालंय? काय आहे शेखर, हे प्रत्येक मुलाची प्रकृती स्वभाव असं वेगळं असतं बरं का. आपली शलाका आहे ना ती जरा जास्त हळवी आहे. सेन्सिटिव्ह, व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह. हो पण काल रिझल्ट लागला मला अजून सांगितलं नाही तिने. मी काय खाणार आहे तिला? काल रिझल्ट लागला तरीच काय झालं? तरीच हा काल रिझल्ट लागला काय तरीच बरं का ती दिवसभर अस्वस्थ होती. अस्वस्थ म्हणजे ती काही बोलेना खाईना झोपेना. आपली स्वस्थ बसली होती का ती कोपऱ्यामध्ये निराश होऊन अश्रू ढाळत रडत होती. तू तिला काय बोलू नको तर डोक्याकडे परिणाम होईल बरं का. नाही मी काय पण श्यामल काही बोलली नाही मला. कशी बोलेल? श्यामललाच कुठे माहिती आहे? तर मलाच माहिती आहे. हो ते बोलू नको. काय लहान आहे हा. थंड पाणी घे तू. हे टाय वगैरे सोड, मोकळा करा आणि काहीतरी खाऊन घे. थंड पाणी घ्यायचं जरा सोड वगैरे. हो हो हो. बाबा ओ बाबा काय काय वाचताय? त्याचं काय ना, मला पण मराठी साहित्य रीड करायचंय. तुम्ही गाईड कराल? काय कराल? गाईड म्हणजे आता आपल्या घरात मराठी साहित्याबद्दल जास्त अथॉरिटीने बोलणारं तुमच्याशिवाय कोण आहे ना, म्हणून म्हटलं तुमचा गायडन्स घ्यावा. नाही पण मराठी साहित्य म्हणजे नेमकं काय? कारण काय आहे की मराठी साहित्य हे खूप उदंड आहे. त्याच्या खूप शाखा उपशाखा. तुला नाही कळणार ते. तुला काय वाचायला आवडेल? मराठी साहित्य. अगं तसं नाही ग. म्हणजे मराठी साहित्यातला कुठला प्रकार, म्हणजे कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, कविता, तुला काय वाचायला आवडेल? त्याचं काय ना, आमचे सर भेटले होते मला. ते मला म्हणाले की शलाका तू सुट्टीत मराठी साहित्य वाच. जीए वाच, वपू वाच, पु ल वाच. आता जीए, वपू, पु ल हे नक्की कशाचे शॉर्ट फॉर्म्स आहेत तेच कळलं नाही मला. ए वेडू, ही शॉर्ट फॉर्म्स आहेत काही? ही नावं आहेत मराठीतल्या नामवंत लेखकांची. अगं जीए म्हणजे जीए कुलकर्णी. काय अप्रतिम लिहायचे ते. ब्रिलियंट. मग आता नाही लिहित? नाही लिहित. आता नाही येत ते. पण तू एक काम कर. तू सुरुवातीला वपूंच्या कथा वाच, किंवा शन्नांचं दिवसेंदिवस वाच, किंवा जयवंत दळवी. काय जीए वगैरे तुला असं सुरुवातीलाच नाही झेपणार ते. तू एक काम कर ना, तू कागद पेन्सिल घेऊन ये. मी तुला एक लिस्ट करून देतो पुस्तकांची. चालेल, ही आयडिया चांगली आहे. ए शलाका, तुला कवितांची पुस्तकं वाचायला नाही आवडत? म्हणजे कविता आवडतात ना, पण कधी फारशा वाचल्याच नाहीत.
वाच वाच. एकदा वाचायला लागलीस ना की तुला ते समजायला लागतील आणि मग हळूहळू आवडायला पण लागतील. वाच तू कुसुमाग्रज, बालकवी. आमचे सर पण हेच म्हणत होते की मी तुला लिस्ट करून देतो. मग मी त्यांना सांगितलं माझे बाबा म्हणजे मराठी साहित्यातले स्पेशालिस्ट आहेत, हार्ट स्पेशालिस्ट. इथून इथून वाचतात ते. कसला स्पेशालिस्ट ग? या सगळ्या धबडक्यात वाचायला काही वेळच मिळत नाही. पण आता तू वाचणार आहेस ना, म्हणजे आता माझंही वाचन सुरू होईल हळूहळू. हा जा. मी कागद घेऊन येते. बालकवी. फिकट निळीने रंग विलेला कापूस मेघांचा, वरुणी कुणी गुलजार फिरविला हात. चला एसवाय निभावलं, आता टीवाय बघितलं पाहिजे. त्यातही हसली मंदपणे ती चंद्रकलाराण, कडे कडेच्या मेघावरी मोत्याचे बाण. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.